नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे किसान कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या दरम्यान 4 जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसल्यामुळे जवळपास 30,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मित्रांनो, 4 जिल्ह्यांसाठी 190 कोटी रुपये हे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले आहे. मित्रांनो, ही निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील ते 4 जिल्हे कोणते असतील, तसेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कोणत्या पिकांना हा नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, फेब्रुवारी 2025 ते मे 2025 दरम्यान 4 जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसल्याने जवळपास 3,740 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. मित्रांनो, 4 जिल्ह्यासाठी 9,84,57,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मित्रांनो, ही निधी लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम येतो चंद्रपूर जिल्हा. मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात विविध पिकांची लागवड केली होती. 2024च्या तुलनेत 2025 मध्ये लागवडीचे क्षेत्र वाढले होते आणि पिकांची स्थिती उत्तम असताना अवकाळी पाऊस व गारपिटीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. प्रचंड वेगाने आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे यामध्ये दाणादाण उडाली. मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांना अवकाळीचा सर्वात मोठा फटका बसला. मित्रांनो, यामधील 11 तालुके कोणते असतील? यामध्ये ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर नागभीड, त्यानंतर शिंदेवाही, चिमूर, मूल, सावली, राजुरा, कोरपणा, घोंडपिपरी, पोंभुर्णा व भद्रावती या तालुक्यांना या अवकाळी पावसाचा यामध्ये फटका बसलेला होता. मित्रांनो, कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाकडे अहवाल सादर केला होता. मित्रांनो, या नुकसान भरपाईची वाट पाहून अनेकांनी काढलेली कर्ज रब्बी हंगामात अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगाम तरी मदत मिळेल अशी म्हणून वाट पाहिली. अखेर हंगाम तोंडावर आला असताना कर्ज काढून शेतकऱ्यांनी खरीपाच्या कामाला लागले. शासनाने निधी मंजूर केला, परंतु वाटप विलंब झाल्यास पुन्हा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले अशी स्थिती आहे. मित्रांनो, नुकसान व मंजूर निधी मार्च 2025 मध्ये 157.75 हेक्टर क्षेत्र नुकसान झाले होते. त्यामध्ये 333 शेतकऱ्यांना फटका बसला होता. या शेतकऱ्यांना 428.27 लाख रुपये हे मंजूर करण्यात आले होते. एप्रिलमध्ये 513.32 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते आणि यामधील शेतकरी जर पाहिले तर 729 शेतकऱ्यांना यामध्ये नुकसान झाले होते आणि या शेतकऱ्यांना 25.83 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर मे महिन्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले होतं. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर मे मध्ये सर्वाधिक म्हणजेच 3,061.67 हेक्टर क्षेत्रावरती हे नुकसान झाले होतं. मित्रांनो, याचा फटका तब्बल 4,066 शेतकऱ्यांना बसला होता आणि या शेतकऱ्यांना 520.48 लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी दुसरी एक आनंदाची बातमी जर पाहिली तर PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा होणार आहेत. मित्रांनो, शेतकऱ्यांनी खूप दिवसांनी या पैशांची वाट पाहत होते. आता सरकारने योग्य निर्णय घेतल्यामुळे आता शेतकऱ्यांना यामध्ये थोडा आराम मिळणार आहे. मित्रांनो, या दोन्ही योजनांमध्ये शेतकऱ्यांना जवळपास 4,000 रुपये हे एकत्रित येणार आहेत. त्यामुळे PM किसान योजनेतून 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून आणखी 2,000 रुपये असे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे थेट जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, हे पैसे एकदम मिळणार नाहीत, तर 2 भागांमध्ये हे पैसे दिले जाणार आहेत. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिल्या भागात काही जिल्ह्यांना शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील. यामध्ये जर जिल्हे जर पाहिले, यामध्ये नांदेड आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, लातूर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहिल्यानगर आणि चंद्रपूर या 18 जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये हा समावेश आहे. मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत हे जमा करण्यात येतील. तर बाकी उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये हे पैसे जमा होतील. मित्रांनो, पैसा जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना SMS येईल. पण मित्रांनो, हे पैसे सर्वांनाच मिळणार नाहीत. तर यामध्ये काही नियम पूर्ण करावे लागतील. जसे की KYC पूर्ण असणे, तसेच आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले असणं, तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी, तसेच वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असावे आणि शेतजमीन 10 एकरापेक्षा जास्त नसावी. हे सगळे नियम पाळावे, तरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, शेवटी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते कोणत्या बँकेत आहे हेही महत्त्वाचं आहे. यामध्ये स्टेट बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पोस्ट पेमेंट बँक
या बँकांमध्ये शेतकऱ्यांचं खातं असेल तरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांना वेळेवर मदत करावी यासाठी हे पैसे देत आहे. कारण पेरणीसाठी खते, बियाणे आणि औषध लागतात आणि शेतकऱ्यांनी गेल्या 4 महिन्यापासून पैशाची वाट पाहत होते. म्हणूनच ही बातमी त्यांच्यासाठी एक खूप आनंददायक ठरणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीची हप्ता हा 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.